आजच्या कार्यक्रमामध्ये रवी सरांनी आपल्याला बोलवून आपल्याला जो आनंद दिला तो तर अप्रतिम होता. पण तुम्हाला आजच्या कार्यक्रमामध्ये काय काय आवडलं आणि तुम्हाला काय काय आज जे मला खूप आवडलं असं एकच शब्द एकच वाक्य प्रत्येकाने फक्त एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगायचं आहे. 2-4 वाक्य नको प्लीज, कारण सगळ्यांना इतकं आवडलंय की प्रत्येकाला वाटतंय मी काय सांगू आणि काय नाही. पण आपल्याला एका वाक्यात बोलायचं आहे की बाबा काय काय आपल्याला आणि ते एका वाक्यात बोलायचं आहे. तर सर्वप्रथम चेअरमन, आंबा आणि कोकण हे वेगळं नातं आहे. पण एवढ्या जवळ कोकणासारखा एक अनुभव फील सरांनी करून दिला. एवढं घराजवळ असून एवढं माहीत नव्हतं. एक कोकणासारखा फील सरांनी आज उपलब्ध करून दिला. एक तर सरांची हॉस्पिटॅलिटी आणि दुसरं म्हणजे त्यांना सगळं असेल म्हणजे सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे त्यांना व्यवस्थित म्हणजे माहिती घेऊन सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणजे मॅनेजमेंट सुपर मॅनेजमेंट आहे सगळं. एकदम असं नैसर्गिक नॅचरल पद्धतीचं एक निसर्गरम्य वातावरण आणि चांगले गोड आंबे हे आम्हाला खायला मिळाले. सरांना देशी आंबे मिळाले त्यात सगळ्यात जास्त मोठा आनंद आहे. एवढ्या प्रकारचे आंबे असतात आज माहित झालं. त्यात शिपू आंबा मला पहिल्यांदा आवडलं. सर म्हणजे सर्व गुण संपन्न, सर्व गोष्टी कुठल्याही गोष्टी त्यातनं राहिलेल्या नाही. सर्व गोष्टी त्यांनी त्यातनं बघायला मिळाल्या. प्रगतशील शेतकऱ्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रत्येक गोष्टी ते बारीक छोटे जे सांगत होते त्याच्यातून ते दिसून येत होते की लहान छान उदाहरण. आंब्याची झाडं आणि आंबे आठवले. ही शेती अशी होताना होत नाही, त्याला मनापासून आवड लागते. त्यांची प्रत्येक गोष्टीत मनापासून आवड आहे. तितका ती बाहेर वेळ देतात तितकाच वेळ शेतीत देतात आणि एकदम बेस्ट वाटलं. आणि त्यांची प्रत्येक गोष्टी सांगण्याची तत्परता प्रत्येक आपल्याला जे त्यांनी हे दिले दिली सगळ्या गोष्टी सांगितल्या समजून एकदम मनापासून वाटलं. आंब्याच्या झाडाखाली बसल्यानंतर जी ऊर्जा मिळाली ती पहिल्यांदाच अनुभवली. निसर्गरम्य वातावरण आणि वेगळ्या प्रकारचे आंबे त्याची माहिती मिळाली सरांना. आता येता फक्त नाव वाचायचो सुरवशे फार आता आल्यावर कळलं की काय म्हणजे कुठली झाडे. सुरवशे सरांकडे आम्हाला आज वेगळा पैलू आम्हाला बघायला मिळाला. त्यावेळेला म्हणजे तिथे शाळेमध्ये असतात त्यावेळेला उत्कृष्ट प्राचार्य असतात, उत्कृष्ट शिक्षक असतात, उत्कृष्ट मॅनेजमेंट गुरु असतात आणि आज या ठिकाणी उत्कृष्ट शेतकरी आम्हाला दिसले. खूप आनंद झाला. सरांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण जो मला नेहमी आवडतो तो म्हणजे प्रचंड हॉस्पिटॅलिटी. म्हणजे जे करतील ते पूर्ण मनापासून आणि लोकांना आवर्जून बोलवून हक्कानी बोलवून जे काही मिळतं म्हणजे असं भावनाप्रधान झाल्यासारखं होऊन जातं. देऊन गेलो तेव्हा त्याने मला उशीर झाला सगळं करून दाखवलं. आलो होतो. ओके. परवांशी दार्जिलिंगला होतो नैनिताल आणि काल सरांना येता सांगितलं की आंबे जाणार आहेत आणि तुम्ही सगळे या. मला वाटत होतं कारण 15 दिवसापासून वाटायचं परंतु माझा वेळ मॅनेजच होत होता. परंतु शॉर्ट नोटीसवर डॉक्टरांना सांगितलं आणि तुम्ही सर्व आलात त्याबद्दल थँक्यू. आणि दरवर्षी या. थँक्यू. मला काय सांगितलं वर्षात 2 वेळा फळ येणार झाला. सगळ्यांच्या वतीने तुमचे आभार. तुम्ही बोलून एवढा सन्मान दिला त्याबद्दल मॉर्निंग पॉझिटिव्ह ग्रुप तर्फे तुमचे आभार. तुम्ही सर्व आलात त्यामुळे आनंद मला अजून